Hello everyone, today we learn about characteristic X-ray spectrum. Without wasting any time, let's begin. Origin of characteristic X-ray spectrum. ओके, आज आपण काय डिस्कस करणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्स-रे स्पेक्ट्रम. तर बघा, याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, कंटिन्युअस एक्स-रे स्पेक्ट्रम. आज त्याचा आपण सेकंड पार्ट डिस्कस करतो आहे, कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करतो आहोत एक्स-रे स्पेक्ट्रमचा. तर बघ, नाव आपण कन्सिडर काय करतोय की एक ॲटम्स आहेत है ना. ही जी डायग्राम दिसते तर ही डायग्राम आपण कन्सिडर करतोय की ही काय आहे, ॲटम आहे, पर्टिक्युलर एका टार्गेटची ॲटम आहे. आणि ह्या ॲटम्समध्ये आपण काय ऑर्बिट्स आहेत है ना, के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल. तर केमध्ये काय असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. एममध्ये किती असणार, एलमध्ये किती असतात, 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. यम ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 18 असतात है ना. पण इथे ॲक्च्युली 18 ड्रॉ केलेले नाही आहे, पण कन्सिडर म्हणजे 18 असतात. पण मी इथे ॲक्च्युअलमध्ये 18 इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही केलं आहे, पण आपण कन्सिडर करू शकतो की इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे, 18 आहे है ना. कारण की थर्ड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती असतात, 18 असतात है ना. आणि फोर्थ ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 32 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. तर बघा, आता हे जे के शेल आहे, तर के शेलमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याची एनर्जी लेवल कशी असेल, कमी असेल है ना. आणि जे एल शेल आहे, तर एल शेलची काय असेल, के पेक्षा जास्त एनर्जी लेवल असेल. एलपेक्षा एमची एनर्जी लेवल कशी असेल, एलपेक्षा एमची जास्त असेल. आणि एमपेक्षा एनची एनर्जी लेवल काय असेल, जास्त असेल है ना. कारण की आपण जे हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग करताय, तर इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्विंग करते तो पर्टिक्युलर त्याची एक एनर्जी असते. तर के शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करताय त्याची एनर्जी लेवल कशी असेल, कमी असेल. कोणापेक्षा, एलपेक्षा. आणि एलची काय असेल, कमी असेल. कोणापेक्षा, एमपेक्षा. आणि एमची ही कोणापेक्षा कमी असेल, एनपेक्षा है ना. तर हे काय आहे, जे इलेक्ट्रॉन्स आहे ते काय आहे, के एल एम एनमध्ये जे आहे ते इलेक्ट्रॉन एनर्जी लेवल काय आहे, एकमेकांपेक्षा काय आहे, कमी आहे. ओके, आपण आता ही जी सेकंड डायग्राम ड्रॉ केलेली आहे, ही एनर्जी लेवलची आपण एका वेगळ्या पद्धतीने आपण काय करतोय, रिप्रेझेंट करतोय है ना. तर केला आपण काय म्हणतोय, ई के रिप्रेझेंट करतोय, एलला ई एल, एमला ई एम, एनला ई एन आणि ओला ई ओ. अशा एनर्जी लेवलची आपण एका वेगळ्या पद्धतीने आपण काय करतोय, रिप्रेझेंट करू शकतो. ओके, तर कन्सिडर आपण करू शकतो की हा काय होतोय की पर्टिक्युलर या फिलेमेंटमधून एक इलेक्ट्रॉन काय होतोय, इमिट होतोय. ओके, पण या फिलेमेंटमधून जी इलेक्ट्रॉन इमिट झालेला आहे, तर तो इलेक्ट्रॉन काय होतोय, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी लेवल एवढी जास्त आहे की तो या पर्टिक्युलर या ऑर्बिटलमध्ये कुठलेही जर इलेक्ट्रॉन असतील त्याला तो काय करू शकतो, नॉकआउट करू शकतो. त्याच्याकडे एवढी कायनेटिक एनर्जी आहे है ना. तर बघा, आपण कन्सिडर करतोय की हा इलेक्ट्रॉन काय होतोय, काय करतोय, पर्टिक्युलर के शेलवरती काय होतोय, येऊन इन्सिडेंट होतोय है ना. म्हणजे तो काय करतोय, हा इलेक्ट्रॉन एक पर्टिक्युलर एवढी कायनेटिक एनर्जी त्याच्याकडे आहे, तर तो काय करतोय, तो इलेक्ट्रॉन के ऑर्बिटमध्ये काय होतोय, के ऑर्बिटला इलेक्ट्रॉनला येऊन काय करतोय, हिट करतोय है ना. म्हणजे जर ते इलेक्ट्रॉन येऊन के शेलमधला जे इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे या इलेक्ट्रॉनला त्याने काय केलं, हिट केलं. मग हिट झाल्यानंतर तो इलेक्ट्रॉन काय होऊन गेला, बाहेर पडून गेला है ना. म्हणजे तो काय होतोय, या साईडनी तो बाहेर चालले गेला. आणि हा इलेक्ट्रॉन म्हणजे हा जे इलेक्ट्रॉन होता, तर हा इलेक्ट्रॉन याला हिट करून कुठे येऊन गेला, इथे येऊन गेला. आणि हा जे के शेलमधला हा जे इलेक्ट्रॉन्स होता, तर हा के शेलमधला इलेक्ट्रॉन कुठे चालला गेला, इथे येऊन गेला. ओके, तर आता जे इलेक्ट्रॉन बाहेर पडून इमिट होऊन गेलेला आहे, तर काय होईल, आता हे इलेक्ट्रॉन म्हणजे या होल्समधून काय होता, इलेक्ट्रॉन इमिट झालं. म्हणजेच इथे काय झालं, फक्त होल्स राहिलं. म्हणजे इथे काय आली तुमची, आता इथे वेकेन्सी क्रिएट झाली है ना. म्हणजे आता नुसतं इथे काय प्रेझेंट आहे, फक्त होल आहे. तर हा होल तर रिकामा आहे, कारण की या हॉलमधून इलेक्ट्रॉन काय होऊन गेला, बाहेर
बाहेर पडून गेला. तर आता या होलला भरण्यासाठी काय होणार की काय होईल, आता जे एल शेल आहे त्याच्यातला कुठलाही इलेक्ट्रॉन काय होईल, इथे येऊन फिल्ड होऊ शकतो, किंवा एम मधले जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तर एम मधला इलेक्ट्रॉन सुद्धा या होल्सला येऊन फिल्ड करू शकता, किंवा या एन ऑर्बिटलमध्ये कुठलाही इलेक्ट्रॉन काय होऊ शकतो, या हॉलला येऊन भरू शकतो है ना. तर आपण कारण की काय होतोय की के पेक्षा याची एलची एनर्जी लेवल जास्त आहे आणि एलची एम पेक्षा आणि एमची एन पेक्षा, तर या होलला फिल करण्यासाठी के सुद्धा एल सुद्धा एम सुद्धा एन सुद्धा यांच्यातले कुठलेही इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात, तिथे येऊन फिल्ड होऊ शकता. तर आपण कन्सिडर करतोय की सध्या या एल ऑर्बिटल मधला हा इलेक्ट्रॉन काय होतोय, इथे येऊन के शेलमध्ये हा जे होल्स होता तर या होल्समध्ये काय झालं, इलेक्ट्रॉन येऊन फिल्ड झालं. तर इलेक्ट्रॉन्स येऊन ज्यावेळेस फिल्ड होत आहे तर काय होतील, म्हणजेच बघा के पेक्षा एनर्जी लेवल एलची होती, तर आपण म्हणू शकतो की काय होतीये की याची जी एनर्जी लेवल आहे ती हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियलकडे येतोय है ना. तर याच्यापासून जे एक्सरे फोटॉन्स इमिट होतील के शेलमध्ये तर आपण काय म्हणतोय, के अल्फा. जर एल शेलचा आपण घेतोय है ना, कारण की एल इलेक्ट्रॉन के मध्ये आला तर आपण जे एक्सरे फोटोन इमिट झालं तर के अल्फा म्हणणार. जर तो एम शेलमधून येतील तर आपण एक्सरे फोटोन इमिट झाल्यावर एक्सरे फोटोन इमिट्स होतोय आपण त्याला काय म्हणणार, के बीटा. आणि एन शेलमधलं जर इलेक्ट्रॉन आलं तर आपण काय म्हणणार आपण, के गामा. ओके, तर आपण आता ही जे फोटॉन्स होते, एक्सरे फोटॉन्स जे इमिट होत होते, तर आपण या एनर्जी लेवलच्या डायग्रामवरून सुद्धा आपण डिस्कस करू शकतो. ओके, तर जे एल मधला जे इलेक्ट्रॉन होता, एल शेलमधला इलेक्ट्रॉन जे के मध्ये येऊन काय होत होते, फील्ड होत होते, तर त्याला आपण काय म्हटलं होतं, के अल्फा. तर त्याची जी वेवलेंथ आहे ती काय आहे, म्हणजे त्याची के अल्फाची वेवलेंथ एवढी आहे. त्यानंतर जी एम शेलचा होता तर एम टू के पर्यंतचा डिस्टन्स एवढा आणि एन पासून ते के पर्यंतचा डिस्टन्स इतका है ना. तर बघा आपण काय कन्सिडर करतोय की जे के अल्फा, के बीटा आणि के गामाचा वेवलेंथ किती आहे है ना. तर आपण म्हणू शकतो के टू एलचा डिस्टन्स एवढा होता, एम टू केचा डिस्टन्स एवढा होता आणि एन टू के पर्यंतचा डिस्टन्स इतका होता है ना. तर आपण म्हणू शकतो की मग आपण काय म्हणणार, जी वेवलेंथ याची एवढा आहे तर आपण काय म्हणतोय की आता जर एक्सरे, मग त्याची जी वेवलेंथ असेल कशाची, एक्सरे फोटोन इमेजची वेवलेंथ किती असेल है ना. म्हणजे जास्त वेवलेंथ जी आहे ती कमी असेल का जास्त असेल, म्हणजे कोणाची जास्त असेल, के अल्फाची असेल का के बीटाची असेल का के गामाची असेल. या तिन्ही जे एक्सरे फोटोन जे आपल्याला मिळालेली आहे तर सर्वात जास्त वेवलेंथ कशाची असेल है ना. तर बघा, तर आपण या फॉर्म्युलेवरून आपण माहिती करू शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे बघा, लॅम्बडा इज इक्वल्स टू काय आहे की आपल्याला कुठल्याही वेवलेंथ जर फाइंड करायची असेल तर कुठल्याही दोन इलेक्ट्रॉनची काय करावं लागेल, दोन इलेक्ट्रॉनची एनर्जी डिफरन्स बघावं लागेल है ना, फाइंड करावं लागेल. तर आपण वेवलेंथ जर फाइंड करायची आहे तर आपण या फॉर्म्युलेवरून म्हणू शकतो लॅम्बडा इज इक्वल्स टू प्लॅंक कॉन्स्टंट टू दी स्पीड अपॉन डेल्टा ई. म्हणजेच आपण काय म्हणतोय, दोन इलेक्ट्रॉन मधला एनर्जी लेवल है ना. तर हा फॉर्म्युला जी आहे तर हा फॉर्म्युला आपण काय म्हणतोय, लॅम्बडा इज इक्वल्स टू एच सी अपॉन डेल्टा ई. तर जर काय म्हणतोय आपण की या फॉर्म्युलेवरून आपण म्हणू शकतो की ज्याची जास्त एनर्जी असेल त्याची वेवलेंथ काय असेल, कमी असेल है ना. तर बघा आता आपण काय म्हणतोय की एनर्जी लेवल के अल्फा, के बीटा आणि के गामा ची बघा, तर आपल्याला माहिती की के गामाची एनर्जी काय आहे, जास्त आहे कुणापेक्षा, एम पेक्षा. आणि एम ची एनर्जी लेवल के शेलच्या पेक्षा काय आहे, जास्त आहे. तर मग एनर्जी लेवल कशाची जास्त आहे, के बीटाची. तर आणि मग जर आपण म्हणतोय के बीटाची एनर्जी लेवल जर जास्त असेल तर वेवलेंथ काय असेल मग याची,
कमी असणार, कारण की ज्याची एनर्जी लेवल जास्त असते तर त्याची वेव्हलेंथ काय असणार, कमी असणार है ना. आणि ज्याची वेव्हलेंथ कमी असणार ज्याची एनर्जी कमी असेल त्याची वेव्हलेंथ काय असेल, जास्त असेल. तर आपण म्हणू शकतो या एनर्जी लेवल डायग्रामवरून की वेव्हलेंथ कशाची जास्त असणार आहे, के अल्फाची है ना. तर आपण या फॉर्म्युलेवरून म्हणू शकतो की के अल्फाची वेव्हलेंथ काय आहे, जास्त आहे. ठीक आहे. तर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम जी आहे कशाची आहे, कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्सरे आणि कंटिन्युअस एक्सरे है ना. तर बघा जसं आपण एनर्जी लेवलमध्ये बघितलं होतं की जे काय होत होतं तुमचा L2 जे Lमधले इलेक्ट्रॉन Kमध्ये येऊन फील्ड होत होतं आणि त्याचा एक्सरे फोटोन इमिट काय होता तुमचा के अल्फा, के बीटा आणि के गामा. जर एल पासून एल शेलमधला इलेक्ट्रॉन जर केमध्ये येऊन फील्ड होत होता तर आपण काय म्हणू शकतो, एक्सरे फोटोन काय होता, एक्सरे फोटोनची व्हॅल्यू काय मिळेल मग तुम्हाला, एल अल्फा एल गामा है ना. आणि एल अल्फा एल बीटा एल गामा. तसा जर एम शेलसाठी आपण बघितला तर व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, एम अल्फा एम बीटा एन गामा है ना. तर तशीच आपण या जी ग्राफिकल रिप्रेझेंट करतोय तर बघा ग्राफिकल रिप्रेझेंट एक्स ॲक्सिसवरती काय घेतलंय आपण, लांबडा, आणि वाय ॲक्सिसवरती काय आहे, आय, म्हणजे त्याची इंटेन्सिटी करंट है ना. तर बघा आपण काय म्हणतोय की जे एक्सरे जे आपण कॅरेक्टरिस्टिक एक्सरे जी आहे ती कोणती आहे, बघा ही जी फर्स्ट पीक दिसते तुम्हाला है ना, तर ती काय आहे, के अल्फा. ही जी सेकंड पीक आहे है ना, तर ही सेकंड पीक जी आहे तर ती काय असेल तुमची, एल अल्फाची है ना, एल अल्फा एल बीटा एल गामाची. आणि जी लास्ट पीक आहे ती लास्ट पीक कशाची आहे, एम गामा एम बीटा एम अल्फा एम गामा अँड एम बीटाची है ना. तर हे तीन जे डायग्राम आहे ती कशाची आहे, एक कॅरेक्टरिस्टिक एक्सरेची. आणि ही जी कंटिन्युअसली हे जे रेज मिळते ना, तर हे बघा ह्या पॉईंटला किंवा ह्या लेवलला, तर ही जी आहे ही कोणती आहे, कंटिन्युअस एक्सरे. ओके. तर बघा कॅरेक्टरिस्टिक एक्सरे ही डज नॉट डिपेंड अपॉन अप्लाइड व्होल्टेज. जे कॅरेक्टरिस्टिक एक्सरे आहे ही कुठल्याही अप्लाइड व्होल्टेजवरती डिपेंड नसतो. कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्सरे जी आहे ती कुठल्याही अनादर म्हणजे कुठल्याही एक्सटर्नल बॅटरी वगैरे जी असते आपण जे कनेक्ट करतो तर ती अशा कुठल्याही अप्लाइड व्होल्टेजवरती डिपेंड नसती. कॅरेक्टरिस्टिक ऑफ एक्सरे जी आहे ही कशावर डिपेंडेंट असती, त्या टार्गेटच्या मटेरियलवरती है ना. ती टार्गेटच्या मटेरियलवर डिपेंड मटेरियलवरती काय असते, टार्गेटच्या मटेरियलवरती डिपेंड असतं. कॅरेक्टरिस्टिक एक्सरे कुठल्याही टार्गेटच्या मटेरियलवरती डिपेंड असतो.